नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊसाचे पाणी व्यवस्थापन हे उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ऊस पिकाच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज बदलत जाते, त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. सर्वप्रथम येथे उगवण अवस्था, जी साधारणपणे लागवडीनंतर 1.5 ते 2 महिन्यापर्यंत असते. या काळात ऊसाच्या कांड्यामधून कोंब बाहेर येतात आणि मुळांची वाढ सुरू होते. ही अवस्था अतिशय संवेदनशील असते. जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. पाणी कमी पडल्यास उगवण कमी होते, तर जास्त पाणी दिल्यास कोंब कुजण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या टप्प्यात हलके पण नियमित पाणी देणे फायदेशीर ठरते. यानंतर येते फुटवा अवस्था, जी 2 ते 4 महिन्यापर्यंत असते. या अवस्थेत ऊसाच्या झाडामध्ये नवीन फुटवे तयार होतात. हे फुटवेच पुढे मुख्य कांड्यामध्ये विकसित होतात. त्यामुळे या टप्प्यात योग्य पाणी मिळणे खूप आवश्यक असते. पाण्याची कमतरता असल्यास फुटव्यांची संख्या कमी होते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे या काळात नियमित अंतराने सिंचन करणे गरजेचे असते. त्यानंतर येते पूर्ववाढ अवस्था, जी 4 ते 6 महिन्यापर्यंत चालते. या काळात झाडांची उंची वाढू लागते आणि पाने घनदाट होतात. ही अवस्था पुढील जोमदार वाढीसाठी पाया तयार करते. या टप्प्यात जमिनीत सातत्याने ओलावा ठेवणे महत्त्वाचे आहे. जर पाण्याची कमतरता झाली तर वाढ खुंटते आणि झाडाची ताकद कमी होते. यानंतर सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे जोमदार वाढ अवस्था. या टप्प्यात ऊसाची वाढ सर्वाधिक वेगाने होते. सुरू हंगामात ही अवस्था 6 ते 10 महिन्यापर्यंत असते. पूर्व हंगामी ऊसात 6 ते 12 महिन्यापर्यंत असते आणि अडसाली ऊसात 6 ते 14 महिन्यापर्यंत टिकते. या काळात ऊसाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. कांड्यांची जाडी, उंची आणि वजन या सर्व गोष्टी या अवस्थेत ठरतात. जर या काळात पाणी कमी पडले तर उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे नियमित आणि पुरेसे प्रमाणात पाणी देणे अत्यावश्यक आहे. शेवटची अवस्था म्हणजे पक्वता अवस्था. सुरू ऊसात 10 ते 12 महिने, पूर्व हंगामी ऊसात 12 ते 14 महिने आणि अडसाली ऊसात 14 ते 16 महिने. या काळात ऊसात साखर साठण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे या अवस्थेत पाण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. जास्त पाणी दिल्यास साखरेचे प्रमाण घटू शकते. कापणीपूर्वी काही दिवस पाणी बंद केल्यास ऊस अधिक गोड आणि दर्जेदार होतो. आता काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे जमिनीत ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळ्यात नैसर्गिक ओलावा मिळत असल्याने 14 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात बाष्पीभवन कमी असल्याने 18 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. आणि शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करा. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते, तण कमी येतात, खत थेट मुळापर्यंत पोहोचते आणि उत्पादनात वाढ होते. मित्रांनो, योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास ऊसाचे उत्पादन नक्कीच वाढते. त्यामुळे प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार नियोजन करून सिंचन केल्यास अधिक नफा मिळतो. धन्यवाद.